श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता अक्कलकोट प्रकट दिना दिवशी तुम्ही जर पारायण करणार असाल, गुरुचरित्र पारायण करण्याचा विचार करत असाल तर बघा, ह्या साध्या सोप्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा, ज्या करून तुमच्याकडून जी काही तुम्ही सेवा करणार आहात चुकूनही तुमच्याकडून एखादी चूक होऊ नये यासाठी काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. अगदी सगळेच नियम तुम्हाला पाळणं शक्य झालं नाही तरी काही महत्त्वाचे नियम मात्र कटाक्षानं पाळा. तर त्या नियमांमध्ये बघा, असे काही नियम आहेत की गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून वाचू शकता आणि या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये, खरं तर हे पारायण 7 दिवसांचं आहे, तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही परान्न अजिबातच घेऊ नका. कारण कसं असतं की म्हणजे बाहेरच्या अन्नामध्ये अनेक वेळा दोष असतात. म्हणजे जर आता तुम्ही बाहेर स्वतःच्या पैशानं विकत काही घेऊन ते खाणार असाल तर ते नक्कीच चालेल, पण एखाद्या पाहुण्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर तिथलं अन्न खाऊ नका. कारण काय आहे की कुठला व्यक्ती कशा पद्धतीनं करतो आहे किंवा त्यांच्या घरामध्ये विटाळ सुतक वगैरे पाळलं जातं का नाही हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं परान्न तुम्ही कटाक्षानं टाळा. आणि त्याचबरोबर तुम्ही या 7 दिवसामध्ये जमिनीवरती झोपायचं आहे, तुम्हाला पलंगावरती झोपायचं नाही. कारण कसं आहे की आपण कुठलंही पारायण जर मनापासून केलं आणि देवासाठी काही गोष्टींचा त्याग केला तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. आणि पारायण करत असताना तुम्हाला काही खाण्यासंबंधीसुद्धा नियम पाळायचे आहेत. कांदा लसूण वर्ज्य आहे आणि या कालावधीमध्ये तुम्ही एकच धान्य खाऊ शकता. अशा गोष्टी तुम्ही खाऊ नका. म्हणजे बघा की असं काही नाही की सगळं मग जे अगदी कडकच पाळायला पाहिजे, पण जे तुमच्यासाठी म्हणजे पचायला कठीण आहे असे जड अन्न खाऊ नका, की जे खाल्ल्यानंतर तुम्हाला ग्रंथ वाचायला बसल्यानंतर झोप येईल, आळस येईल, असे पदार्थ शक्यतो टाळा. मग आता तुम्हाला कोणत्या गोष्टीनं आळस येतो, कोणत्या गोष्टीनं झोप येते हे शक्यतो तुम्हीच सांगू शकाल. कारण कसं आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण अगदी पोटभरच करा असं काही नाही, थोडंफार खाऊन तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचायला सुरुवात करा, ज्या करून तुम्हाला झोप वगैरे येणार नाही, जांभळी येणार नाही. आणि उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवासही 7 दिवस करू शकता. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कारणाशिवाय तुम्ही जास्त कुणाशीही संपर्क ठेवू नका. बाहेरचा प्रवास शक्यतो टाळा. आणि घरामध्ये वावरत असताना शक्यतो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना मौन पाळा. तल्लीन होऊन तुम्ही बघा वाचन करा. नक्कीच तुमची कितीही मोठी इच्छा असली, कितीही मोठी अडचण असली तरी त्यातून दत्त महाराज तुम्हाला नक्की बाहेर काढतील. आणि फक्त अडचणीमधून बाहेर निघायचे म्हणूनच नाही, तर स्वामी समर्थांची, गुरुदेव दत्तांची सेवा यासाठी करायची आहे की आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका व्हावी. कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे. जर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या मनामध्ये जरी विचार आला असेल ना, तर ती दत्तांचीच कृपा आहे. कारण शक्यतो माणसाकडे भरपूर पैसा वगैरे असतो, पण तरीही एखादं पारायण करावं असा विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही. कारण तो विचार मनात येण्यासाठी माणसांचे जे पूर्वजन्माचे भोग आहेत ना, ज्यावेळी संपून जातात, संपायला लागतात, त्याचवेळी गुरुचरित्र पारायण करावं असा विचार आपल्या मनामध्ये येतो. जर तुमच्या मनात तो येत असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या फक्त पाळा. बाकी अगदी सगळं कडकच पाळायला पाहिजे असं काही नाही. कांदा लसूण वगैरे खाऊ नका. मांसाहार कटाक्षानं पाळा. बाहेरचा प्रवास करू नका. घरी येणाऱ्यांचा कुणाचाही गरीबाचा अपमान करू नका. यथाशक्ती दान धर्म करा. बघा, अशा साध्या पद्धतीनं जरी तुम्ही पारायण केलं ना आणि संकल्प करून, जर तुमची काही इच्छा असेल तर संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा. जर तुम्हाला काही परमेश्वराकडं मागायचं असेल तर आधी संकल्प करा. आणि जर तुम्हाला काही मागायचं नसेल, स्वामी समर्थांच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्याकडे सगळं काही असेल, तुम्हाला काहीही मागायची गरज नसेल, तरीही तुम्ही पारायण करा. पण मग तुम्ही संकल्प न करतासुद्धा करू शकता.
आणि जी काही इच्छा आहे ती तुम्ही संकल्पामध्ये, जर काही तुम्हाला असं वाटत असेल की एखादी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, तर नक्कीच बघा थोड्याच अवधीमध्ये तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल किंवा त्या दृष्टीनं स्वामी तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवतीलच. त्यामुळं शक्यतो पारायण करण्याचा विचार मनात आला असेल तर पुढं ढकलू नका, नक्कीच करून टाका. अतिशय सुवर्णसंधी आहे ही. अक्कलकोट म्हणजे आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. एरवी आपण करू शकतो, पण हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि जरी गुरुचरित्र पारायण जमलं नाही तरी एक दिवसाचं स्वामीचरित्र पारायण करा किंवा नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ.